ताई सपकाळ 41 मधून काँग्रेस मधून लढत आहे. कारण काल मी आमची रॅली होती ना, आम्ही जनतेशी संवाद साधला. ड्रेनेजचं पाणी प्यायच्या पाण्यामध्ये त्यांचं जातंय. त्यांची फक्त अडचण ही आहे की आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम, ड्रेनेजचा प्रॉब्लेम, रोडचा प्रॉब्लेम हेच आहे त्यांचं. महिलांना मेन म्हणजे काय लागतं? पाणी. पाणी व्यवस्थित, ड्रेनेज व्यवस्थित. घरामध्ये महत्वाचं काय आहे? पाणी. ह्याच्यासाठी मी असं सांगते की मला निवडून आणून दिल्यानंतर ना मी सगळ्यांच्या अडचणी सगळ्यांच्या दूर करून देते. नमस्कार. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 41 चे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे माननीय संगीताताई संजय बापू सपकाळ, नजीम अमीर शेख, विजय बापू दगडे, त्याचबरोबर शमशुद्दीन इनामदार साहेब या ठिकाणी प्रभाग क्रमांक 41 चे अधिकृत उमेदवार आहेत. खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 41 मध्ये जे मुद्दे घेऊन हा पॅनल तयार झालेला आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी ड्रेनेजचे मुद्दे असतील, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत आणि प्रामुख्याने जो रेल्वेवरचा वॉकिंग ब्रिज आहे तो अतिशय महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेऊन हा पॅनल प्रामाणिकपणे काम करण्यासाठी सज्ज झालेला आहे. खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 41 मधले नागरिकांना नवा चेहरा हवा आहे, प्रामाणिक नेतृत्व हवा आहे आणि हे नेतृत्व काँग्रेसमधून उपलब्ध झालेलं आहे. तर खऱ्या अर्थाने हडपसर मधील सय्यदनगर एरियामधून जे काही उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याची प्रामाणिक इच्छा या सर्वांच्या मनामध्ये आहे. ती इच्छा पूर्ण होणार अशी ग्वाही देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. अस्सलाम वालेकुम. नमस्कार, जय भीम. प्रभाग 41 मध्ये काँग्रेस पक्षाने आम्हाला संधी दिलेली आहे. त्यामध्ये अ मध्ये संगीताताई सपकाळ आणि ब गटात शमशुद्दीन इनामदार आणि क गटात नसीम जाफर शेख आणि ड गटात विजय दगडे. विजय दगडे हे उभं राहिलेले आहेत. तर आम्हाला एवढंच थोडंच बोलतो की आम्हाला निवडून आणावे. जे पहिल्याबद्दल प्रॉब्लेम आहे की पथारी जे व्यवसाय लावतात गाड्या वगैरे, तर त्यांचा सारखा हे होतात, अतिक्रमण होत आहे. तर आमचं पहिलं विजन आहे की त्यांना लायसन्स मिळवून द्यायचं. आणि दुसरा आहे की रेल्वे गेट बंद झाल्यामुळं पलीकडे जायला लोकांना त्रास होतो. त्यासाठी एक चालता ब्रिज, चालून जाण्यासाठी ब्रिज बनवणार आहे. आणि एक सरकारी हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंटची इंग्लिश शाळा, एवढं विजन आहे.